नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भूजल शोधक जनार्दन शिंदे, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, मुक्काम पोस्ट ब्राह्मणगाव. मित्रांनो, मला एका प्रसिद्ध पानाड्याने सांगितले की हे जे पितळी रॉड आहेत, हे पाणी पाहण्यासाठी एक नंबर आहेत. आणि खरोखरच हे एक नंबर आहेत मित्रांनो, बघू शकताय तुम्ही. पण मित्रांनो, कोणी काही सांगत असलं तरीही आपला देखील अभ्यास त्याच्यावर असणं गरजेचं आहे. किंवा ज्या माणसाने जे सांगितलंय ते काळजीपूर्वक ऐकणं देखील तितकंच गरजेचं असतं. नाहीतर होतं काय मित्रांनो, आपल्या मागं काही गडबड असते. आपण एखादा व्हिडिओ जरी आला त्या विषयाबाबतीत आपण बरोबर पाहत नाही आणि मग ते काम करायला जातो, त्याच्यात आपली चूक होऊ शकते. कुठला व्हिडिओ असेल तर तो पूर्ण पहा, जेणेकरून माहिती संपूर्ण मिळेल. आणि जेव्हा तुमचा त्यावर अभ्यास होईल त्याच वेळेस तुम्ही त्याच्यावर काम करा मित्रांनो. अन्यथा काम करू नका, जेणेकरून काय होईल, त्याची सुद्धा स्वतःची फसवणूक होईल आणि दुसऱ्याचं सुद्धा नाव खराब होईल. कारण तुम्हाला ज्यांनी सांगितलंय, ज्याचा व्हिडिओ बघितलाय तुम्ही, तुमची जर चूक झाली तर तुम्ही डायरेक्ट त्याला म्हणणार काय खरं नाही, याचं हे खोटं आहे. असं माझ्यासोबत सुद्धा झालं मित्रांनो. नाशिकचे पानळी आहेत आपले एक, त्यांनी मला सांगितलं होतं का पितळी रॉड ड्राय लाईन पकडत नाहीत. आणि ते खरोखर आहेत मित्रांनो, ते ड्राय लाईन पकडत नाहीत. पण त्यांची धरण्याची पद्धत वेगळी होती आणि माझी धरण्याची पद्धत वेगळी होती. त्यामुळे त्याच्यामध्ये गफलत झाली. माझ्यासोबत सुद्धा ही अशी गफलत झाली होती, चूक झाली होती. तर त्यांची जी धरण्याची पद्धत होती तर ही अशी होती मित्रांनो. ह्या लेवलला जर धरले हे रॉड तर ड्राय लाईन अजिबात धरत नाहीत. आणि माझी जी पद्धत होती धरायची, मी इथं ह्या शोल्डरच्या लेवलला, खांद्याच्या लेवलला असे धरायचो. तर ह्या लेवलला ड्राय लाईन धरतात हे रॉड मित्रांनो. ह्या लेवलला धरले ना तर ड्राय लाईन धरतात. आणि ह्या लेवलला जर धरले तर धरत नाहीत. तर मग माझी चूक कुठं झाली, त्यांनी सांगितलं होतं का पितळी रॉड ड्राय लाईन धरत नाहीत. मी रॉड कुठं धरायचो, इथं धरायचो. त्याच्यामुळे माझ्या मनात सुद्धा त्यांच्याविषयी शंका निर्माण झाली का अरे हा माणूस आपल्याला खोटं सांगतोय किंवा आपलं काहीतरी चुकतंय. ते त्यांच्या जागी ठीक होते, मी माझ्या जागी ठीक होतो. फक्त माहिती पूर्ण न ऐकल्यामुळं किंवा पूर्ण कळून न घेतल्यामुळं थोडीशी चूक झाली. तर ती चूक मग सुधारण्याची मी प्रयत्न केला. इथं धरल्यानंतर तर ड्राय लाईन अजिबात हे रॉड धरत नाहीत. पण इथं धरल्यावर सुद्धा ड्राय लाईन धरली नाही पाहिजे रॉडने, याच्यासाठी काय करता येईल? कारण मला रॉड धरण्याची सवय इथे आहे. माझे हात इथेच जातात. मी जास्त करून खाली मला धरीत नाही मी. इथं असल्यामुळं काय करता येईल याच्यावर मी डोकं लावलं. आणि नंतर एक अभ्यास करत मग मित्रांनो मी ह्या कॉईल बनवल्या, 2 कॉईल दिसतात. ह्या ॲल्युमिनियमच्या कॉईल आहेत मित्रांनो. ॲल्युमिनियम ड्राय लाईन पकडत नाही. हे ॲल्युमिनियम आहे आणि हे इथे वरती कॉपरच्या 2 कॉईल याच्यात टाकलेले आहे आपण. प्युअर कॉपर आहे हे. तर ह्याचं कारण असं टाकण्याचं, ड्राय लाईन तर मग इथं धरतात पण उशिरा सोडून देतात. आणि हे टाकल्यामुळे एक टाकून पाहिलं मी, धरून लगेच असे सोडून देतात. धरतात असे आणि लगेच सोडून देतात असे. नाहीतर पहिले काय करायचे, हे कॉईल टाकण्याच्या अगोदर रॉड असे लाईन धरली ड्राय का असे लवकर सोडत नव्हते. सावकाश, म्हणजे त्याला 2 मिनिटं लागायचे जवळपास. तर इथं एक पाण्याची लाईन आहे, तिच्यावर मी दाखवतो कशा प्रकारे करतात. आणि ड्राय लाईन आहे त्याच्यावर सुद्धा दाखवतो. हे बघा, तर आपली पाण्याची लाईन आहे आणि ड्राय लाईन वर दाखवतो आता. चला तिकडं, ह्या इथं मित्रांनो एक ड्राय लाईन आहे. ते मी आता तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे. अगोदर हे बघा इथं आहे, हे पटक्यात सोडली. हे बघा आली आत, पटक्यात सोडली. नाही तर पहिले ह्या ज्या कॉईल टाकल्यात मी, ह्या कॉईल टाकण्याच्या अगोदर हे रॉड इतक्या पटक्यास, एवढ्या पटक्यास सोडून देत नव्हते, वापस जात नव्हते, उशीर लागत होता. ह्या कॉईल टाकल्यामुळं
रॉड लवकर लाईन कोरडी धरली तरी बी लवकर सोडायला लागले. बघू शकता आत येऊन लगेच वापस जात आहेत रिटर्न. आणि ही ज्यांनी मला सांगितलं होतं ही त्यांची पद्धत इथं होती धरण्याची. ही बघा या पद्धतला अजिबात रॉड रिस्पॉन्स देत नाही ड्राय लाईनला. त्यामुळे मित्रांनो कोणाचाही हेडिओ बघताना हेडिओ काळजीपूर्वक बघा. माहिती दिल्या गेलेली संपूर्ण माहिती ऐका आणि मग त्याच्यावरती काम करा. अन्यथा तुम्ही चुकू शकता आणि दुसऱ्यालाही चुकीचं ठरू शकता. एक वेळेस माझ्या मनात सुद्धा तोच विचार आलता, पण मी अभ्यास करून त्याच्यावर विचार करून ते त्यांच्या जागी ठीक आहेत, मी माझ्या जागी ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पूर्ण बघा. माहिती दिलेली पूर्ण बघत जा कोणाची बी. माझे व्हिडिओ असो कोणाचे आणि त्याच्यावर नंतर काम कर जा. अन्यथा समोरच्या माणसाचं नाव खराब होणार नाही आणि तुम्हाला देखील तुमचं देखील माइंड खराब होणार नाही आणि तुम्ही त्याच्यावरती चांगलं काम करू शकाल. तर नक्कीच मित्रांनो पितळी रॉड, लोखंडी रॉड आणि कॉपर रॉडपेक्षा खूप छान आहेत पाणी बघण्यासाठी. याच्यावरती आपले 4 पॉईंट सक्सेस केलेत. आपण आत्ता आणले 2 महिन्याखाली 4 पॉईंट या रॉडवरती सक्सेस झालेले आहेत. आणि शक्यतो 1.5 इंचाच्या पुढचीच लाईन हे रॉड धरतात. तरी सुद्धा मी म्हणलोय 1.5 इंची धरताय म्हणून ते करू नका. तुम्ही लाईन चेक करून सगळं काम करा मित्रांनो. लाईनमध्ये किती पाणी आहे काय आहे हे चेक करूनच पॉईंट द्या. रॉड नक्कीच फायदा करतील. फायदेशीर रॉड आहेत आणि चांगले आहेत. रिझल्ट खूप चांगला आहे पितळी रॉडचा. हे सांगून मी व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, रामकृष्ण हरी.